पण बरेच लोक विचार काय करतात की हा थोडे दिवस आमचे राज्यसेवेचे पेपर येणार नाहीत, मग आपण सरळ सेवा देऊया, किंवा आता सरळ सेवेची जागा सुटणार नाहीत मग आपण आरटीओ देऊया. म्हणजे एक प्रकारे ते दोन दगडावरती पाय ठेवून चालतात. तर तसं केलं पाहिजे का? माझं मत आहे ऑनेस्टली नाही. कारण मी स्वतः ह्या परिस्थितीतून गेले आणि तिथे माझी सगळ्यात मोठी चूक झाली. कारण जी 2020 ची PSI ची प्री होती त्याची मेन्स ज्यावेळेस आली त्यावेळेस माझी आरटीओची पण मेन्स होती आणि दोन्ही एक्झामच्या मध्ये हार्डली 5 ते 6 दिवसांचा फरक होता. म्हणजे एका एक्झामची मेन्स एका रविवारी तर पुढच्या एक्झामची मेन्स पुढच्या रविवारी होती. आणि त्यावेळेस तेच झालं, दोन्ही दगडावर माझे पाय होते. म्हणजे एका डेस्कवर मी टेक्निकल अभ्यासाच्या पुस्तकांचा गट्टा घेऊन बसायचे जे आरटीओचे होते आणि दुसरीकडे माझा PSIचा. आणि त्यावेळेस कायदे पण होते ज्यांची कलम आपल्याला डिटेलमध्ये करायला लागत होती. मग काय होतं, ज्यावेळेस आपलं ध्येय आहे ते वाटलं जातं ना त्यावेळेस आपला फोकस पण वाटला जातो. म्हणजे इकडे 50% इकडे 50%. आणि ह्याच्यापेक्षा पण पुढची गोष्ट होते की एक्झाम ज्यावेळेस तोंडावर येते ना आपल्याला भीती भयानक वाटते की मग नक्की मला काय पाहिजे. आणि हे जम्बलिंग जर टाळायचं असेल ना तर माझं मत आहे की प्रत्येकाने एक एक्झाम फोकस केली पाहिजे. त्याच्यावर पूर्णपणे मेन्स पर्यंत तुम्ही लक्ष द्या. त्यानंतर जो रिझल्ट येईल त्यानंतर तुम्ही नेक्स्ट एक्झाम कडे वळा.